हॅलो. तसेच पहिल्या दिवसापासून तर आजची शेवटची रात्र आहे आणि मंतम उत्तम पाटील आणि स्वराज संदीप पाटील खरोखर रात्री 3 वाजेपर्यंत ते चांगल्या प्रकारे सहकार्य करीत आहेत. त्यांची सुद्धा हार्दिक हार्दिक अभिनंदन. थँक्यू सो मच. विश ऑल द बेस्ट फॉर द टू टीम. सामना एन्जॉय करतात. या सामन्याची वाट रेग्युलर टीम 16 पाहिल्या त्यातून 2 संघ नावाने किरवली. विश ऑल द बेस्ट फॉर द टू टीम शो द गुड क्रिकेट. दोन्ही संघाला मनपूर्वक शुभेच्छा. एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करा दोन्ही संघाचं. वेल डन बॉयज टीम. 14 संघाचा ढाशा गुंडाळला गेला. 2 संघ आमने सामने. गेम ऑन लेट्स प्ले. पहिलाच बॉल पडल्यानंतर बॉल खाली झाला. मंगेश पाटीलचं ते पहिलं षटक नावाला विरुद्ध राहिलं. अप्रतिम दर्जाचं जो स्टार्ट हवा होता आघाडीच्या गोलंदाजाकडे तो स्टार्ट मंगेशनं लवकर विकेट काढून दिल्या. नागाव संघाला पराभूत केलं आणि त्यानंतर आविष्कार पाटीलचं अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. षटकातील पुढचा बॉल योमेश दांडे हिट. यष्टना चुंबन केली जातीये कीज. विकेट सोबतन फर्निचर दिसतात. दांडी 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 गोल. विकेटचं बदल झालं. सतीश पाटील यांचा आवाज ऐकला. जुनं ते सोनं म्हटलं जातं. काही हरकत नाहीये. सराव आता देखील तेवढीच चांगली समालोचन करू शकतात. पण स्पर्धा आपली आहे, स्पर्धा घरची आहे. ते देखील ताबले सतीश दादा तुमचं देखील स्वागत करू. पहिल्याच बॉलवरती चेंडू डॉट. दुसऱ्या बॉल टू विकेट. यष्टा उध्वस्त दांडी दांडी गुल आणि न्यू बॅट्समन वैपुल पाटील याला. हा संघ नाहीये उसळण्याच्या स्पर्धेमध्ये 2 मॅचेस जिंकल्यात. खऱ्या अर्थानं तुम्ही पाहता टीम नवालीनं तिथे टिंगबा फटका फळतीनं बॉल चालला. लॉंग लेग बॉडी लाईनच्या दिशेने आला. मंगेश पाटील वरती वार फलटफार. चेंडू सीमा पार चौकार. षटकातील पुढचा बॉल. हा देखील चेंडू खूप चांगला पडल्यानंतर बॉल खाली आला. कल्पेश पाटील याच मातीतील या सुगंध मातीतून उगवलेला हा सितारा तुम्ही पाहता नागाव गावचा कल्पेशजी पाटील. अप्रतिम दर्जाचा. पुस्तके वरती पेन न त्याचा मात्र धावा आम्हाला प्रत्येक धावा आमच्यापर्यंत पोहोचतोय. कल्पेशजी पाटील तुमचं देखील कौतुक करू. अंकित असतील टीम पूर्णपणे या छायाचित्र 3 कॅमेऱ्यांसह 3 कॅमेरामॅनचं देखील कौतुक करू. स्क्वेअर लेगला डीपला या बॉलवरती सिंगल आली. सिंगल स्कोर पुढे चालला. स्कोरबोर्ड वरती 5 या आकड्यावरती. हा चेंडू देखील तुम्ही पाहता पडल्यानंतर डॉट आला. षटक संपलं. पहिल्या षटकाचा खेळ. स्कोरबोर्ड वरती 5 रन. पहिला विनोद जोशीनं देखील खूप मोलाचं सहकार्य केलं. योने मी कौतुक करेन विनोदचं. 2:30 वाजता यायचा साफसफाई. विनोद तुझं देखील कौतुक. विशाल असतील रुपेश असतील सर्वांचं कौतुक करायला हवं. दुसऱ्या षटकाला सुरुवात होतीये. प्रारंभ होतोय. आरंभ होतोय. 23 आविष्कार पाटील आला.
पहिलाच बॉल चालला फाईन लेगला आविष्कार पाटीलचं भव्य दिव्य स्वागत केलं. चौकाराने आलाय चौकारच्या पाहिजे तेवढे आधी ठोकला. हा षटकार 6 दावेन करता. सिक्स आहे. पहिल्याच बॉलवरती षटकार. धावफलकावरती 11 रन. षटकातील पुढचा बॉल. तेज तर्रार पडल्यानंतर बॉल खाली गेला विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल आला. एंजल रामनाथ पाटीलला तुम्ही पाहता ती देखील आता डान्स करतीये. नवाली टीमचा बारावा. फर्निचर रिस्टन दांडी गोल यॉर्करला ब्रह्मास्त्र. याच्याकडे कुठलाच अंक नव्हता. सरळ यष्टीना दे धडक. विकेटचं पतन. वाटताना हॅलो. तसेच आपले नागावगावचे स्कोरर कल्पेश पाटील यांना सुद्धा धन्यवाद देऊ तेवढं कमी आहे. कारण या रायगड आणि ठाणे जिल्ह्यामध्ये 1 नंबर स्कोरर कल्पेश पाटील यांचंच नामकरण आहे. धन्यवाद सौरभ पाटील. बॉल चालवते कार्पे. तेजू धावतात धावतात धावतात. मात्र इथे कव्हर दिली आहे. कोण प्रथमेश. 2 धावा 2 धावेच्या बरी म्हणाव. सुप्रसिद्ध गायक संजयजी पाटील तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. स्वान तुम्ही पाहताय बघा. इथे लेग स्टीपला पकडला येईल. करण शेठ पाटील यांचा थापा पाहतोय तुम्ही. खूप मोठा थापा आहे. विकेटचं बदन. योगी शेठ उसारकर आणि प्रकाश भोईर तुम्ही पाहता त्यांचा देखील दैसरशत. मायरा आगरी खानावल दीपक पाटील असतील याचं देखील करूयात मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. सागर पाटील भंडारली तुमचं देखील. गब्बर भैया सर्वात खूप फेमस आहे आमच्या नाक्यावरती. कित्येक वर्ष गब्बर भैया दिलदार माणूस आहे. गब्बर भैया तुमचं देखील सहर्ष स्वागत करू. आडवा बाद बॉल चाला. सरळ वेगानं फिल्डर धावतोय धावतोय धावतोय. फिल्डिंग दमदार झाली आहे. फिल्डर होते तिकडे तुम्ही पाहिलं सागरच्या माध्यमातून. या बॉलवरती धावा डायरेक्ट हिट. रिप्लाय दिला. तिसऱ्या पंचांकडे लगेच जाऊयात आपण. तिसऱ्या पंचांकडे रनआउट साठी फलंदाज बाद आहे.
आणि हा पराक्रम सुद्धा सर्व देशामध्ये प्रसिद्ध झालेला आहे आणि प्रत्येक गावोगाव शहरामध्ये देशामध्ये हा कार्यक्रम आयोजित केला आहे. आणि प्रमोद गणा पाटील यांनी सुद्धा नागाव गावामध्ये खूप सुंदर असं आयोजन केलं होतं आणि आयोजन सुद्धा सक्सेसफुल झालं होतं आणि नागाव गावामध्ये प्रथमच हा आयोजन केल्याबद्दल त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार, धन्यवाद. थँक्यू सो मच, थँक्यू. शिवजयंतीचं देखील येते या सर्व कबीर पाटील त्यांची केबी ग्रुप खूप पराक्रम, खूप मेहनत घेतात. हॅलो. तसेच आपल्या गावचे युवा सेवक गुरुनाथ त्रिंबक पाटील यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. तरी सर्वांना या कार्यकर्त्यांना विनंती असणार आहे की तुम्ही समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. गुरुनाथ त्रिंबक पाटील नागाव गावचे समाजसेवक यांना सुद्धा विनंती असणार आहे. तसेच उसाळगर गावचे योगेश संते यांना सुद्धा विनंती असणार आहे की समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. सर्वांचं करूयात मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. आणि स्वराज शेठ संदीप पाटील हे देखील उपस्थित आहेत. बाबू शेठला तुम्ही पाहता, रातो के कातीर बाबू शेठ देखील आहेत. बाबू शेठ गायकरला तुम्ही पाहता. षटकातील पुढचा बॉल ऑफ स्टंपला यॉर्कर खोदून काढला, चाला कारपेट बॉल बॉडी लाईनच्या दिशेनं फिल्डर आहे, अप्रतिम दर्जाचा फिल्डर. चेस खूप मोठा होता, तेवढा धावत आला. या बॉलवरती धावा किती मिळतील? 2 स्कोर पुढे चालला 18 या आकड्यावरती. 18 धावा स्कोर बोर्ड वरती पाहता. टीम मध्ये राहुल नाही आहेत, तिकडे खेळतात. कुणाल पाटीलच्याच गोलंदाजी आम्हाला पाहायला भेटेल. इंजर्ड आहेत. कुणाल दमदार गोलंदाज होता, इंजर्डी व्यक्त झाली आहे त्याला. इडफीच्या मध्ये बॉल चालला, बॉडी लाईनच्या दिशेनं फिल्डर धावतोय. पुन्हा एकदा आला, चांगली फिल्डिंग. मंगेश पाटील खूप जबरदस्त फिल्डिंग. 2 धावेच्या बरोबरीनं धावफलकावरती धावा पुढे चालला. स्कोर 20 या आकड्यावरती. 20 धावा स्कोर बोर्ड वरती. षटकातील पुढचा बॉल ऑलिम्पिक कार्पेट बॉल चालला, लॉंग ऑनला फिल्डर आहे. फिल्डिंग जबरदस्त मिड विकेटचा फिल्डर सागर पाटीलची. या बॉलवरती धावा 2 स्कोर पुढे चालला. स्कोर बोर्ड वरती 22 या आकड्यावरती. 22 धावा धावफलकावरती. षटकातील 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 22 धावा स्कोर बोर्ड वरती. षटकातील पुढचा बॉल, हा बॉल खूप चांगला डॉट बॉल आला. मच्छिंद्र पाटील चांगली गोलंदाजी, मागचा मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 12-13 गावदेवी नागाव विरुद्ध काय गोलंदाजी केली आहे, खूप चांगली गोलंदाजी पाहिली आपण सतीश पाटील मच्छिंद्र पाटीलची. एक काळी सतीश पाटील देखील जबरदस्त समालोचक होते, आता देखील तेवढे शांत स्वभावाचे समालोचक तुम्ही पाहताय. त्यांना ब्रेक घेतला. या बॉलवरती 2 धावा, 2 षटक क्रमांक संपलं. 3 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती धावा 24 या आकड्यावरती. तिसरा 3 षटकांचा खेळ स्कोरबोर्ड वरती 8च्या सरासरी 24. 4थ्या षटकाला सुरुवात झाली आहे. तेजस पाटील आला डेट ओव्हरच्या षटकामध्ये. मोठा फटका कलेक्ट करण्याचा प्रयत्न, बॅटचा कडा लागलाय जरूर आणि विकेटचं पतन. तेजसला मिळते विकेट.
आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. हा देखील चेंडू खूप चांगला लागोपाठचा दुसरा बॉल डॉट. पहिल्या बॉलवरती विकेट आत्मविश्वास वाढला असावा. गोलंदाज तेजसचा फेकला लागोपाठचे 2 बॉल डॉट. 3 बॉलचा खेळ शिल्लक. 24 वरती स्कोर थांबला. या स्पर्धेचा पहिला क्रमांकाचा मानकरी कोण होईल रेग्युलर गटामधनं. षटकातील पुढचा चेंडू कट केला स्वतःच्या पॉलिथ्रोमध्ये. डायरेक्ट हिट. तेजस पाटील लहानपणी लगोरी जास्त खेळला असावा. डायरेक्ट हिट केला आणि विकेटचं पतन. एक विशाल आलिमकर त्याचा डंका ठाणे रायगडमध्ये गाजतोय. याचा डंका देखील पूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजतोय. विनोद जोशी आणि बाबू देखील भाचाच आहे. हे 3 भाचे आहेत नागाव गावाला. तर याच्यापेक्षा जास्त काहीच नाही. पुऱ्या नागाव गावामध्ये 3 एवढे आहेत ना की ते 3 बस झाले. नाव आहे प्रमोदच्या चेहऱ्यावरती देखील स्मिता असायला थोडं हे नाव आहे. 3 बस झाले गावाला जास्त नको असं देखील आता मामा बोलत असतील. हे थोडी फणी केली आम्ही. थोडी फणी. झोपलेले प्रेक्षक ते देखील जागे झाले असावे या फणीनं. जाऊयात लगेचच मैदानाकडे. विकेटचा पतन. रनआउटच्या रूपात बाद. षटक संपलं. 4 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती धावा पाहताय तुम्ही स्कोरबोर्ड वरती. 26 आणि 27 धावेच्या लक्ष. तो शेवटची मॅच मेगा फायनल 40+. नागाव टीमचा कॅप्टन आणि देसाई टीमचा कॅप्टन. लगेचच आपण टॉस करूयात. आस्था इम्प्रा नागाव 40+ आणि देसाई 40+. जादू देसाई 40+. फायनलची मॅच 32 संघ पाहिले. 28 संघाचा ढाचा गुंडाळला गेला. आधी देसाई 40+ आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहताय नागाव 40+ ची ही मॅच. या लगेच टॉस साठी किरोली संघ बॅटिंग साठी उतरला. बैलगाडा क्षेत्रातील एक अविश्वसनीय नाव सुंदर बैलाचे मालक किरवलीचे नितेश शेठ पाटील यांच्याकडनं लागोपाठचे 3 बॉल 3 षटकार 3000 रुपये. या 40+ देसाईचे कॅप्टन उपस्थित आहेत आणि 40+ आस्था इन्फ्रा नागाव 40+. टॉस विभाग प्रमुख माजी सरपंच बालराम परशुराम पाटील साहेबांच्या शुभ हस्ते टॉस करू.
ज्या सामन्याची आतुरतेने वाट देण्याची ही मॅच 5 दिवसांचा शामियाना मेगा फायनलची ही पोटीप्रशी मॅच कोण उचलेल पहिल्या क्रमांकाचा मार्क दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. नाना पाटील आणि उत्तमदादा पाटील यांना स्वप्नात साकारलेली स्पर्धा. उत्तमदादा पाटील कॉल दिला आला देखील. उत्तमदादा पाटील टॉस जिंकलाय. डिसिजन पेंडिंग. खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात आणि मान्यवरांचं देखील स्वागत. 5 रात्री आपल्यासोबत जुळल्यात तुमचा देखील आभार. जाऊयात लगेच मॅचच्या दिशेनं. मेगा फायनल 28 संघाचा डाशा गुणाला 4 संघ पोहोचले. संड 40+, आगास 40+, नागाव 40+, आणि त्यानंतर तुम्ही पाहता देसाई 40+, देसाई 40+ आणि नागाव 40+ यांच्यामध्ये मेगा फायनल कोण होईल पहिल्या क्रमांकाचा मानकरी त्याच्यासाठी लढत. जाऊयात मायक्रोफोनवरती भागेश म्हात्रे यांचा आवाज. थँक्यू सो मच. थँक्यू सौरभ. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. जय गावदेव आणि जय हनुमान क्रिकेट संघ नागाव आयोजित ही सुंदर स्पर्धा. सध्या तरी तुम्ही मेगा फायनल अनुभवत आहात. लक्ष या मॅचमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. बॅटची कडा आहे की नाही याचा प्रश्न विचारला गेला, परंतु नकारार्थी मान या ठिकाणी हळली गेली. आपल्याला अंपायरचा कोणत्याही प्रकारचा इशारा या ठिकाणी पाहायला मिळाला नाही. या मॅचमध्ये टार्गेट जर आपण पाहिलं ना, जर फर्स्ट इनिंगचा आपण विचार केला गेला तर ज्या धावसंख्या बनल्या गेल्या ना टीम ओम नर्मदेश्वर किरिवलीच्या माध्यमातून, त्या फक्त आणि फक्त 26 म्हणजे 27 धावसंख्येचं टार्गेट. परंतु ओम नर्मदेश्वर किरिवलीचा हा संघ जर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत ना, तर मेन संघ आपल्याला सरपंच चषक उसाटणे या स्पर्धेमध्ये सध्या तरी लढतीला बुर्दुलच्या अगेन्स्ट पाहत आहोत. त्याच्यामुळे तीही स्पर्धा मोठी आहे. त्याही स्पर्धेमध्ये नावाली संघाचं अस्तित्व टिकावं त्या अनुमानाने कशासाठी रिव्ह्यू बॅट ड्रॅग झाली का पाहिजे का येस आपण कारण बॅट ड्रॅग जर झाली असेल तरी आपण ऑन फील्ड ऑन ग्राउंड जे अंपायर्स आहेत तो डिसिजन फायनल ठेवणार आहोत. कारण आपण ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये या फॅसिलिटीज बॉल बाउन्स झालाय का पाहायचं. मग आम्ही चेक करतोय. जर फ्रेममध्ये असेल तर नेहमी आम्ही नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत हा डिसिजन पोहोचू. मंगेश पाटील आणि त्याच्या समवेत आपण टीम हाही बॉल सुंदर होता. सध्या तरी ना लढत ही चांगली रंगेल असं आपण म्हणूयात. कारण सुरुवातीला धावा कमी बनल्या, 26 धावा झाल्या, 27चा फक्त पाठला करायचा. परंतु काय कुणाचं षटक सुरू आहे, कोणत्या प्रकारचा हात खुळा करू देत नाही आहे. यावेळेला समोर बॉल खेळल्यात मिडॉन तैनात आहे. त्या अनुमानाने कुणालचा अजून एक बॉल चांगला. तब्बल आपण हे 3 बॉल पाहिले ना तर प्रॉपरली जे फलंदाजांची फलंदाजी विस्कळीत करतील ना ते बॉल आहेत. आणि हे गरजेचे आहे कारण 27 धावसंख्येचा बचाव करायचा आहे. मागची मॅच तुम्ही आठवा, नागाव संघाला 35 बनवायच्या होत्या. याच खरं तर ओम नर्मदेश्वर किरवलीनं बॉलिंगच्या अटॅकनं त्या धावसंख्या रोखल्या. परंतु ह्या टीममध्ये कुणालची बॉलिंग जर सुरुवातीला पॉवर पॅक पडली ना तर इम्पॅक्ट वेगळा पडेल. अजून एक चांगला बॉल, परंतु पॉवर प्ले सुरू आहे. बेदू शकला नाही फिल्डर. अगदी डाऊन दी बॉल, सॉफ्ट डिसमिसल. पहिला विकेट मैदानाच्या बाहेर. मंगेश पाटीलने भरपूर स्ट्रगल केला, परंतु 3 डॉट बॉल नंतर एक चुकीचा बॉल त्या ठिकाणी न फेकत असताना चांगला बॉल फेकला कुणालने. तिथे विकेट संपादित. मंगेश पाटील बाद. की जो घामाने अंघोळ करतो तो फक्त पोशाख बदलतो, परंतु माफ करा पाण्याने अंघोळ करतो तो फक्त पोशाख बदलतो, आणि जो घामाने अंघोळ करतो ना तो इतिहास बदलतो. खरं तर एक बॉलर म्हणून कुणालची ख्याती होती, परंतु पायाला इजा झाल्यानंतर 3 वर्षे क्रिकेटपासून तो दूर राहिला. परंतु क्रिकेट तुम्हाला जास्त दूर ठेवत नाही. कारण 16 वर्षामध्ये सचिन रमेश तेंडुलकर यांनी क्रिकेटला सुरुवात केली बॅट बाउन्सर नाकावरती झेलत असताना सुद्धा, आणि त्याच सचिन रमेश तेंडुलकरने 100 शतकं भारतासाठी ठोकली.
हो कुणाचा अजून एक चांगला बॉल आता भेदेल तो म्हणजेच पाहिलं गेलं तर बॉल डीपला असं राहिलं नाही. तसेच किरोली संघाकडून आदेश पाटील आणि प्रणित पाटील यांच्याकडून जर सागर पाटील यांनी 3 षटकार मारले तर 5,000 रुपयाचे पारितोषिक आहे. काय सुंदर बॉलिंग झाली. अशाच प्रकारे बॉलिंग खरं तर होणं हे अपेक्षित होती आणि ती आशा अपेक्षा या ठिकाणी पूर्ण करत असताना खरं तर या क्रिकेटच्या परिपटलावरती ना अशाच काही लो स्कोरिंग मॅचेस असतात या प्रत्येक स्पर्धेमध्ये हायलाईट करत असतात. कारण शून्यातून विश्व लक्ष केंद्रित करत जा. कारण आईबापाचं छत्र डोक्यावरती नसताना बराक ओबामा जर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होऊ शकतात, APJ अब्दुल कलाम आई बहिणीचे दागिने गहाण ठेवून जर भारताचे राष्ट्रपिता होऊ शकतात, स्टीफन हॉक शरीराची कोणत्या प्रकारची हालचाल नाही आहे तरी वेगवेगळे शोध लावू शकतात आणि छत्रपती शिवाजी महाराज 350 वर्षापूर्वी मुठभर मावळ्यांना घेऊन स्वराज्याची निर्मिती करू शकतात. या सगळ्यांनी शून्यातून विश्व निर्माण केला होता तर या 27 धावसंख्या संघ ओम नर्मदेश्वर किरवली का रोखू शकत नाही. सध्या तरी त्यांच्याकडे एक दबावाचा भाग सुरुवातीला आला. ज्या अनुमानाने आपण जर पाहिलं तर बॅटिंग करत असताना नावाली संघ या ठिकाणी आपण जरूर सध्या तरी सुरुवातीला आपण असं पाहिलं की कुठेतरी पारडं जड आहे, परंतु ज्या अनुमानाने आपण संघ किरवलीला या ठिकाणी पाहत आहोत ना तर त्या अनुमानाने या धावसंख्या बनवू शकतात आणि धावसंख्या रोखल्या जाऊ शकतात. त्याच्यासाठी नावाली संघाला पाहिजे संघर्ष, तो संघर्ष सुरुवातीला पाहिला कारण कुणालने खूप चांगल्या प्रकारे ओव्हर हाताळली गेली, फक्त 1 धाव त्याने दिली गेली आणि आता अनमोल साळुंकेला मैदानाच्या आतमध्ये पाहतात. ऑफस्टॉपवरती बॉल, स्वीपर कव्हरला फिल्डर, आय थिंक सो विशाल नाव असावं त्याचं कारण टी शर्टवरती तोच नाव आहे, मग विपुल नाव आहे. त्याच अनुमानाने त्याने बॉल अडवला गेला. या बॉलवरती मिळते सिंगलने टीमची धावसंख्या 2. नावाली संघाला ना सध्या तरी एक प्लस पॉईंट मिळाला गेला की त्यांचं पहिलं षटक चांगलं राहिलं, स्पेशली पॉवर प्लेचं. परंतु आता पॉवर प्लेचे निर्बंध हटलेत, 5 फिल्डर आहेत. त्या अनुमानाने आता अगदी नेट टू नेट फाईटसाठी परफेक्टली बॉल त्यांना मिरिटमध्ये टाकावे लागतील. ओव्हर द विकेटने वेगाने बॅट फिरली परंतु फिल्डर आहे त्या ठिकाणी टप्पा पडला आणि या ग्राउंडवरती तुम्ही टप्पा पडल्यानंतर बॉलचा अनुमान लावू शकत नाही. बॉल बाउंड्रीच्या बाहेर. हा षटकार शेकोटी पेटवली आहे. ज्या प्रेक्षकाने शेकोटीची पेटवली आहे ती कृपया करून बंद करा. शेकोटी जी समोर आमच्या आहे ती कृपया करून विझवा कारण भरपूर त्रास या ठिकाणी होऊ शकतो. त्याच्यामुळे विनंती करेन ज्या प्रेक्षकाने जी शेकोटी पेटवली आहे ती कृपया करून बंद करा. चौकार आला नुकताच. चौकार टीमची धावसंख्या 6. 6 धावा आहेत. त्याच्यामध्ये अजून वाढ करायची होती. पुन्हा एकदा इनॅक्शनमध्ये विपुल, त्याच्या हातामध्ये बॉल आला आहे सेकंड टाइम. याही बॉलवरती मिळते सिंगल. त्याच्या टी शर्टवरती आकडा आहे 7. सध्या तरी टीमच्या टोटलमध्ये सुद्धा आकडा तुम्हाला मिळते 7. 27 चेस होती आणि आतापर्यंत धावा 7 बनल्या गेल्यात म्हणजे अजूनही 20 धावसंख्येची गरज या मॅचला जिंकण्यासाठी टीम ओम नर्मदेश्वर किरवलीला. यावेळेला चान्स चेंज केला. टप्पा पडल्यानंतर हा बॉल जर आपण पाहिला तर ओमकार साळुंकेचा डॉट जात असताना अमोल साळुंके आहेत, माफ करा. टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 7. 7 स्कोर कार्ड. गडी एकच गमावला गेलात परंतु राखीव गडी आहेत परंतु धावा जास्त नाही आहेत. चांगला बॉल, बॉटम हॅटचा वापर. शेवटच्या क्षणाला बॅटचा चेहरा उघडला गेला. इनफिल्डला जे खेळाडू होते जरूर बॉल पायाच्या साईने अडवण्याचा त्याचाही प्रयत्न राहिला. एका बाजूला क्रीजवरती पडून बॉल थोडासा डायव्हर्ट झाला. त्या अनुमानाने या ठिकाणी मिळते सिंगलने टीमची धावसंख्या पोचत असताना 8 वरती. आता सर्व या मॅचमध्ये जर पाहिलं ना तर बॉलिंगवरती डिपेंड आहे की या मॅचला टीम नावाली संघ पुढे कशी नेईल. त्यासाठी ना आता जी बॉलिंग सुरुवातीपासून सुरू आहे ना त्याच बॉलिंगला अगदी स्टार्टअप द्यावं लागेल. ओव्हर द विकेट. शेवटचा बॉल होता परंतु वेगाने बॅट जरूर फिरली आहे परंतु ही नाईट रजनी आहे आणि या नाईट रजनीमध्ये बॉल बाउंड्रीच्या बाहेर जाणं हे थोडंसं कठीण असतं परंतु परफेक्टली बॅटवरती बॉल मिडल झाला. बॉल लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर. हे षटकाला विस्कळीत करणारा हा षटकार आणि या षटकाराच्या साहाय्याने टीमची धावसंख्या 27 धावसंख्या बनवत असताना पोहोचतीये 14 या आकड्यावरती.
कॉन्फरन्स मीटिंग घेऊ नका, विनंती करेन. फिल्डिंग करणारी टीम नावाली, तुम्ही टीम मीटिंग घेऊ नका कृपया करून, कारण अजून एक सामना आपल्याला फायनलचा खेळवायचा आहे. शेवटची रात्र आहे, सो आयोजन कमिटीचं थोडंसं वेळ जरूर वाचेल, तेही आराम करू शकतील, कारण ही स्पर्धा भरवण्यासाठी ना सगळ्यांची मेहनत आहे. आणि स्पेशली मी विनंती करेन आमच्या प्रेक्षकांना की ही स्पर्धा आपण डे नाईट जरूर पाहिली, परंतु फॉर्च्यून इव्हेंटला तुमच्या सपोर्टची भरपूर गरज आहे. ज्या कोणी फॉर्च्यून इव्हेंटला खरं तर सबस्क्राईब केलं नसेल, लवकरात लवकर यूट्यूबवरती तुम्ही फॉर्च्यून इव्हेंट ही वाहिनी ओपन करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून विविध प्रकारच्या फंक्शन ही वाहिनी कव्हर करत असते. सगळ्यात आधी नोटिफिकेशनच्या माध्यमातून तुमच्यासमोर ही साठी आलाय तो म्हणजेच आकाश पवार. ओव्हर नंबर 3 मध्ये पहिलाच बॉल चांगला होता, गतीने टाकला, थोडेसे फलंदाज पुढे आले खेळण्यासाठी. फ्रंट लेग आहे थोडासा पुढे केला होता, स्ट्रोकसाठी जागा बनवायची होती, मिड विकेटला खेळायचं होतं. परंतु क्रिकेट असा खेळ आहे ना जिथे जर आणि तर या दोन गोष्टींना काहीच अर्थ नाही. त्याच्यामुळे जर आणि तरमध्ये तुम्हाला न वावरता तुम्हाला वर्तमानामध्ये घडवावं लागतं आणि बदलावं लागतं. सध्या सामना बदलेल का, कारण 11 चेंडूमध्ये अजूनही 13 हव्यात. आकाशचा हा बॉल चला फिल्डरच्या हातामध्ये, आणि काय कॅच घेतली आहे. असं वाटलं कदाचित की ही कॅच नव्हे तर बॉल टप्पा पडून बाहेर जाईल, परंतु सुंदर कॅच तुम्हाला पाहायला मिळाली. सौरभच्या हातामध्ये ही झेल आपल्याला पाहायला मिळाली. ते फलंदाज बाद होत असताना तेजस पाटील. योगेशजी संते साहेब या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. तुम्ही ॲक्शन रिप्ले जर पाहिला असेल ना तर अगदी इंटरेस्टिंग होता. सागर भंडारलीचे आहेत, सागर गुंड जे भंडारलीचे आहेत, त्यांचंही आगमन या ठिकाणी झालेलं आहे, त्यांचंही सहर्ष स्वागत. सध्या तरी ॲक्शन रिप्ले तुम्ही पहा, सच ए स्पेक्टॅक्युलर कॅच, काय सुंदर कॅच होती, वारंवार फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून दाखवली जाते. आणि खरं तर फॉर्च्यून इव्हेंटची एक संकल्पना आहे की क्लिअरिटी विथ क्वालिटी. काही गरज भासली ना तर आमची चर्चा जशी होते तसा प्रत्येक चर्चेला जसा आम्ही विषय छेडतो ना लगेचच ती चर्चा ते लाईव्हच्या माध्यमातून दाखवत असतात. सो त्यांचंही आपण मनापासून आभार व्यक्त करूयात. नवीन फलंदाज प्रशांत पाटील मैदानाच्या आतमध्ये, अजूनही 10 मध्ये 13 बनवायचे. बॉटम हॅटचा सुंदर वापर, बॅटमधून बॉल बाहेर काढलाय, डीपमध्ये मिड विकेटला चांगली फिल्डिंग झाली. एकच धाव या ठिकाणी मिळते. या ठिकाणी दुसरीच अटेम्प्ट करण्यासाठी पुढे आलात, परंतु आता टीम किरवली ना या गोष्टीचा विचार करावा लागेल की आपल्याला शांत दिमागाने आता बॅटिंग करायची आहे, कारण त्यांनाही माहिती आहे की सिंगल डबल धावसंख्या जरूर बनू, एखादा खराब बॉल आला त्याच्यावरती मोठा फटका आला, चौकार किंवा षटकार या सामन्याला आपण पुढे नेऊ शकतो. त्याच अनुमानाने प्लेसमेंट चांगली होती. आणि आता इक्वेशन जर आपण पाहिलं तर 9 चेंडूंमध्ये बनवायच्या धावा 12, 27 धावसंख्येचं लक्ष्य, गडी गमावलं गेल्या 2. नावाली संघ सध्या तरी कमबॅकच्या शोधात आहे. ओद विकेट पुन्हा एकदा बॉटम अँड पुढे काढावं लागलं. बॅटचा पेस ओपन केला होता, तो क्लोज केला, परंतु सेकंडचा कॉल, आणि कॉल पहा यशस्वी होतोय. तुमच्यामध्ये ना जर संवाद असेल, क्रिकेटमधला कॅपिटल सी कन्व्हर्शन तुमच्यामध्ये जर असेल ना तर क्रिकेटच्या परिपटलावरती तुम्ही पुढे जाऊ शकता. मग तो बॅट अँड बॉलचा कनेक्शन असावा, विकेट किपर आणि बॉलरचा असावा, दोन्ही फिल्डरमध्ये असावा वा दोन्ही बॅट्समनमध्ये असावा. तुमच्यामध्ये सगळ्यात आधी कॉलिंग संवाद होणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यामुळे संवाद झाला, 2 धावा होतील आणि 2 धावा कंप्लीट झाला. इक्वेशन 8 बॉल 10चं, 8 बॉल 10 व्यात. पुन्हा एकदा बॅटचा पेस क्लोज केला गेला, क्लोज करावा लागला आणि ते विकेट मिळू शकते, कदाचित मिळाली असती, परंतु पहा इथे हळगर्जीपणा. क्रिकेटमधल्या चुकांना खरं तर तुम्हाला रडवतात, कारण असं म्हटलं जातं ना की क्रिकेट इज अ गेम ऑफ इमोशन. या क्रिकेटच्या खेळामध्ये भावना भरपूर महत्त्वाच्या असतात. 2 प्रसंग एखाद्या खेळाडूच्या वरती झाले असेल, एक तर त्याच दिवसामध्ये त्याची प्रियसी त्याला सोडून गेली असेल आणि त्याच दिवसामध्ये त्याची मॅच हरली असेल. तुम्ही एका क्रिकेट प्रेमीला विचारा की तुला कोणता जो प्रसंग आहे त्याच्यामुळे तुला सगळ्यात जास्त दुःख होतोय, तो लगेच तुम्हाला सांगेल की माझी मॅच हरली म्हणून मला दुःख होतंय.
DNG गिरी आस्था कंपनीचे मालक यांच्याकडनं ऐवा कॅशसाठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आहे, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली ती म्हणजेच या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द टॉर्नामेंटसाठी बाईक. त्यांच्याकडनं एक पारितोषिक आहे की जो प्रेक्षक षटकाराच्या बाहेर कॅच पकडेल त्याला तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. सो आता प्रेक्षक बॉर्डर लाईनवरती तुम्ही जा, जरूर तुम्हाला 1000 रुपयाचं कॅश प्राईज जर मिळवायचं असेल तर या संधीचा नक्कीच फायदा तुम्ही उचला. इक्वेशन तुमच्या डोळ्यासमोर आहे 6 चेंडू आणि 9 धावसंख्येचं. ज्या वेळेला एका गोष्टीचा मी उच्चार करत होतो की पराभवाच्या भीतीने माघार घेणं हे सर्वात धोकादायक असतं, कारण पराभवाच्या भीतीने माघार घेण्याची वृत्ती तुमची लढण्याची क्षमता संपवते आणि जो लढू शकत नाही तो कधी जिंकू शकत नाही. आता इथे वेळ आली आहे, वेध बदलवायची असेल तर आता वर्तमानामध्ये घडावं लागेल. खरं तर मराठी प्रश्नपत्रिकेमध्ये ना आपल्याला एक प्रश्न यायचा की एक भूतकाळामध्ये प्रश्न यायचा आणि त्याच्या कंसात लिहिलेलं असायचं की त्याचं वर्तमान करा. कधी कधी मराठी प्रश्नपत्रिकेमध्ये वर्तमानामध्ये प्रश्न यायचा आणि त्याच्या कंसात लिहिलेलं असायचं की त्याचा भूतकाळ करा. परंतु मित्रांनो, प्रश्नपत्रिकेतला प्रश्न आपण उत्तरपत्रिकेमध्ये इझिली सोडू शकतो, परंतु वास्तविक जीवनामध्ये तो काल ना पुढे आणतायत ना मागे आणतायत, ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. त्याच्यामुळे आता भविष्य नव्हे, जर पुढचा भविष्य ब्राईट करायचं असेल या मॅचमध्ये, जर आता मेगा फायनलच्या ज्या ट्रॉफीवरती तुमची नजर आहे त्या ट्रॉफीला जिंकायची असेल ना, तर किरवली संघाला एकच मनामध्ये ध्यास ठेवायचं आहे की आपल्या माध्यमातनं आधीपासून झालेली जी बॉलिंग आहे ना ती ओम नर्मदेश्वर किरवलीसाठी जी घातक ठरते ती बॉलिंग अशीच घातक ठेवायची आहे. कोणी विचारही केला नव्हता. नावली संघ वेगळ्या मैदानाच्या आतमध्ये उतरलाय, एक नावली संघ उसाटणी या ठिकाणी खेळतोय. ही मेगा फायनलची मॅच आहे. 27 धावसंख्या ओम नर्मदेश्वर किरवली, बॅटिंग ही त्यांची चांगली आहे. 27 धावसंख्या असं वाटलं की 2 ओव्हरमध्ये कंप्लीट होतील, परंतु काय फाईट दिली गेली आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये फक्त सिंगल, दुसऱ्या ओव्हरमध्ये 13 आल्या, परंतु त्याच धावा गाळल्या गेल्या. आणि आता शेवटच्या षटकासाठी गौरव साळुंके रोकाच्या धावा, बॉटमॅनचा वापर गॅपमध्ये ढकलायचा होता, परंतु बॉलकडे फक्त पाहत राहिले आणि या ठिकाणी मिळते सिंगल. आता सध्या या सिच्युएशनला ना फक्त या दोन्ही टीमच्या आपण खेळीचा विचार केला गेला ना तर एका टीमला असं वाटतं की एखादा मोठा फटका यावा, आपण सामन्याला विजयाच्या दृष्टिकोनातून पुढे न्यावा, आणि एका संघाला असं वाटतं की एखादी विकेट किंवा एखादा डॉट बॉल आला ना तर कदाचित आपण या मॅचमध्ये पुनरागमन करू शकतो. परंतु क्रिकेटमध्ये प्रत्येक वेळेला तुमच्या प्रत्येक पावलांवरती काही ना काही अडचणी ठेवलेल्या असतात, परंतु त्या अडचणींना मात देऊन तुम्हाला विजयाचा शिल्पकार बनावं लागतं. बहुत तयार यावेळेला चांगला बॉल होता, कमकुवत कनेक्शन, बॉल चालला डीपमध्ये. इक्वेशन 5 आणि 8चं आहे, परंतु हे इक्वेशन थोडंसं कमी होईल, थोडासा वेळ लागला बॉल उचलण्यासाठी आणि इथनं केला गेलाय तो म्हणजेच 2 धावसंख्येचा धावा पूर्ण. या प्रत्येक ज्या धावा आहेत ना त्या धावा एका बाजूला रोखण्यासाठी ना भरपूर मेहनत करतोय संघ नावाली, आणि दुसऱ्या बाजूला ओम नर्मदेश्वर किरवली संघ या धावसंख्या बनवण्यासाठी पुढाकार घेतोय. आता सामना रंगलाय, प्रेक्षकांचा सुद्धा जरूर फोर्चून इव्हेंटच्या माध्यमातून प्रतिसाद चांगला राहील, परंतु त्या प्रेक्षकांसाठी अशा मॅचेस असतात ना त्या हव्याशा वाटत असतात. आणि तशाच प्रकारे मैदानाच्या आतमध्ये मॅच रंगत असताना 4 चेंडू 6चं इक्वेशन, जर एखादा डॉट बॉल आला ना तर मजा येईल या मॅचमध्ये. ओव्हर द विकेट बॉल मध्ये विकेट आली तरी कदाचित या मॅचमध्ये कमबॅक करू शकला असता संघ नावाली, परंतु बॉल मागे गेला, बॅकएंड एरियामध्ये बॉल पडला. बॉल पडल्यानंतर थोडासा मागेही वळला गेला आणि त्या अनुमानाने या 2 धावसंख्येने टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच पुढे जात असताना 23 या आकड्यावरती. आणि आता इक्वेशन 3 चेंडू 4 धावसंख्येचं. तालीमें नहीं दी जाती परिंदों को आसमान में उड़ने की, वो खुद ब खुद ढूंढ लेते हैं मंजिल आसमानों की. तर ज्याप्रमाणे तुम्ही एखादा पक्ष्याला पहा, ज्या पक्ष्याला तुम्ही पाहिले ना तर त्यांच्याकडे कोणत्या प्रकारचा मॅप नसतो, त्यांच्याकडे मोबाईलसारखी टेक्नॉलॉजी नाही आहे की जो गुगलचा वापर करून ते त्यांच्या दिशेने वळतील. त्यांना फक्त त्यांच्या नजरेसमोर त्यांचा संघर्ष दिसत असतो आणि त्यांच्या संघर्षाला ते समोर बघून प्रत्येक गोष्टीवरती ते मात करत असतात. तशाच प्रकारे आता वेळ आली आहे. टीम ओम नर्मदेश्वर किरवली एका बाजूला हतबल झाली आहे की एखादा बॉल डॉट आला, एखादा विकेट आला तर कदाचित आपण या मॅचला वळताना पाहाल. परंतु आता इक्वेशन आहे 3 चेंडू 4, परंतु विकेटच्या आधारावरती 3 धावा जरी बनवल्या टीम ओम नर्मदेश्वर किरवलीनं तरी हा सामना ते जिंकू शकतील. परंतु आता काय घडेल काय बिघडेल, एखादा डॉट बॉल किंवा एखादी विकेट आली ना या मॅचचं पारडं खरं तर बदली करेल हा गोलंदाज. थोडेसे पुढे आले खेळण्यासाठी, ऑफसाईडला खेळतात परफेक्टली, गॅपमध्ये टप्पा पडला आणि बॉल चालला बॉर्डर लाईनच्या बाहेर. आणि या स्पर्धेचा विजेतेपद या ठिकाणी उचलत असताना खेळाडू कक्षामध्ये आता आला जल्लोष. आणि या स्पर्धेवरती पहिल्या क्रमांकावरती 16 संघांमधून नाव कोरलं जात आहे ते म्हणजेच ओम नर्मदेश्वर किरवली.